नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर एकादशीच्या दिवशी मी मेंदूवडे बनवलेले होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ही रेसिपी शेअर करूया. तर इथे भगरीचा भात मी शिजवून घेतला आणि त्यामध्ये थोडं मीठ पण टाकलेलं होतं. तर बटाटे वाफवून घेतले, 4-5 बटाटे, आणि छान असे जास्त वाफवल्यामुळं ते हातानंच क्रश करता आले. तर इथे शेंगदाण्याची आमटी पण मी करून घेतलेली होती. शेंगदाण्याच्या आमटीसाठी शेंगदाणे, हिरवी मिरची काढून घेतलेलं होतं मिक्सरमधून, आणि भातामध्ये जो भात होता भगरीचा त्यामध्ये मी वाफवलेले बटाटे हातानेच क्रश केले होते. तर खूप छान असे बटाटे शिजलेले होते, त्यामुळे हातानेच क्रश करता आले. तर इथे त्यामध्ये भातामध्ये बटाटे मिक्स करून घेतले मी, आणि त्यानंतर मग इथे अगोदर मी भगरीच्या भातामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर मग इथे थोडंच मीठ टाकलेलं आहे मी. तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं, आणि त्यानंतर मग दही टाकून घेतलं. 4-5 चमचे दही टाकलं. जास्त दही आंबट पण पाहिजेत नाही, आणि कमी आंबट पण नाही, आणि जास्त आंबट पण नाही. तर मध्यम आंबट असं दही पाहिजे. तर इथे 4-5 चमचे मी इथे दही टाकून घेतलं, आणि दही टाकल्यानंतर मग मिक्स करून घेतलं. त्यामध्ये हिरवी मिरची, लाल तिखट घेतलं 1 चमचा. तर खूप छान लागते ही मेंदूवडे. तर जास्त प्रमाणात बनवलेले होते, कारण आमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात. तर लेकरांना पण म्हणजे आवडतात. तर जास्त क्वांटिटीमध्ये बनवलेले होते. तर हिरवी मिरची मी आणखी कुटून टाकलेली होती. तर जाडी भरडीच हिरवी मिरची टाकायची आहे. आणि इथे आमटी तयार करून घेतली मेंदूवड्यासोबत खाण्यासाठी, आणि इथे तेल ठेवलं मेंदूवडे तळण्यासाठी. तर मी सकाळी यामध्ये चिप्स आणि साबुदाणा कुरड्या तळलेल्या होत्या. तर मग तेच तेल मी इथे मेंदूवड्यासाठी वापरणार आहे. तर खूप छान लागतात हे मेंदूवडे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, आणि कशी वाटली माझी रेसिपी ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेल आयकॉन बटन आहे त्याला प्रेस करा. तर इथे सर्व मी मेंदूवडे तळून घेत आहे.
तर इथे तयार आहे गरमागरम भगरीचे मेंदूवडे आणि शेंगदाण्याची आमटी. तर खूप छान असे मेंदूवडे बनलेले आहेत. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.